मुलगी पाण्यात बुडत असल्याचं पाहून तिला वाचवण्यासाठी आईने क्षणाचाही विलंब न लावता तलावात उडी घेतली, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने मणेराजुरी परिसरात हळहळ व्यक्त होतीये. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी 3च्या सुमारास मणेराजुरी येथील वज्रचौंडे रस्त्यावरील भोसलेनगर पुढे असलेल्या चिमणखोरा पाझर तलावात घडली आहे. या दुर्घटनेत सत्वला संतोष जाधव आणि त्यांची मुलगी मंजू संतोष जाधव यांचा मृत्यू झालाय. सत्वला जाधव या आपल्या 2 मुलींसह तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या व मोठी मुलगी धुण्याच्या कामात व्यस्त असताना 7 वर्षीय मंजू तलावाच्या काठावर खेळत होती. खेळता खेळता ती पुढे गेली आणि अचानक खोल पाण्यात पडून बुडू लागली. मुलगी पाण्यात पडल्याचं लक्षात येताच आई सत्वला जाधव यांनी कोणतीही पर्वा न करता तिला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली, मात्र तलावातील खोल पाणी आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने त्या स्वतःही पाण्यात अडकल्या. काही क्षणातच मायलेकी दोघीही पाण्याखाली गेल्या. आई आणि लहान बहीण तलावात बुडत असल्याचं पाहून मोठ्या मुलीने घाबरून आरडाओरडा सुरू केला. तिने तात्काळ काही अंतरावर असलेल्या आजी आजोबांना दूरध्वनीवरून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी तलावाकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मायलेकींना तलावातून बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केलाय. आईच्या मायेपोटी मुलीला वाचवण्यासाठी केलेला अखेरचा प्रयत्न तिच्याच जीवावर बेतलाय. या दुर्दैवी घटनेमुळे मणेराजुरीसह परिसरात शोककळा पसरली असून मायलेकींच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. पुसेसावळी येथून मोलमजुरीसाठी मणेराजुरी येथे आलेल्या जाधव कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात आईचा मृत्यू झाल्याने 3 निरागस मुलांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलंय.